सूत्र. बघा, इथं काय झालंय, आगगाड्याची आगगाड्यांनी बनवलेल्या, मग आगगाड्या माहिती आहे तुम्हाला, जे आपण डब्बीने हे करतो आपण, ओके, याला आगगाड्यानी, ओके, आगगाड्यानी बनवलेल्या खालील त्रिकोणाच्या आकृतिबंधांचे निरीक्षण करा. खालील त्रिकोणाच्या आकृतिबंधांचे निरीक्षण करा म्हणलेलं आहे. इथं त्रिकोणाची संख्या दिलेली आहे तुम्हाला, आणि इथं दिलेलं आहे आगगाड्याची संख्या. आगगाड्या माहिती आहेत का? आगगाड्या जी की डब्बी आपण जाळ लावतो, तुम्ही आपण काडी पेटी म्हणतो, बरोबर, काडी पेटी. ते काडी पेटीला आपण आग काडी पेटी असं नाव आहे तिचं. खरं तर आम्ही पेटी ये म्हणता, काय म्हणतात, डब्बी. ओके, चला सर लक्ष द्या सांगू? इकडे द्या. सांगतो, हा सांग, सांग. सर तिथं त्रिकोणाची हम्म. संख्या आणि आगगाड्यांच्या हम्म. संख्या दिल्यात. तर ओके. एक त्रिकोणाला 3 लागतात आणि दुसऱ्या त्रिकोणात 5 लागतात. तर त्यांच्यात 2-2चा बरोबर, फरक आहे. दोन दोनचा मग फरक आहे, बरं, तसाच याच्या दोनचा फरक. तसाच मग ओके, 2-2चा फरक घेऊन गेल्यावर 10 त्रिकोण मोजल्यावर आन्सर 21 येतं. 10 त्रिकोण मोजल्यावर आन्सर 21 येतं. मग आपण असं करू की बाळ, दोन दोनचा फरक आहे, बरोबर ना? कितीचा फरक आहे? दोन दोनचा फरक आहे. दोन तर दोन मग आता दोनचा बर, ठीक आहे, बरोबर. आता तू कसं केला मग? आता इथं समज 10 त्रिकोण मी बनायचे, हे 4 मोजत त्रिकोण गेलो झाले, पुढं पुढं. 5 त्रिकोण, 6 त्रिकोण, 7 त्रिकोण, 8 त्रिकोण, 9 त्रिकोण, 10 त्रिकोण असे केलास, बरोबर. हो. इथं मग किती येणार? ओके, 11, 11 येणार. दोनचा फरक 13, 13, त्याच्यानंतर 15, 15, 15 नंतर 17, 17, 17 नंतर 19, 19 नंतर 19 आणि 21, म्हणजे 21. 10 त्रिकोणाच्या संख्येला 21 काय लागणार आहे इथं? काय लागणार आहे तुम्हाला? काड्या 21 काढा लागणार आहेत. काड्या 21 काढा. ओके, दोन दोनचा फरक आहे, तर दोन दोनने मी पुढे गेलो. ओके, माझे त्रिकोण वाढत गेले. पण आता असंही करता येईल तुम्हाला, बरोबर. मला किती त्रिकोण करायचे आहेत रे? किती त्रिकोण करायचे आहेत मला? इथे विचारले 10 त्रिकोण. किती करायचे आहेत? 10 त्रिकोण, बरोबर. 10 त्रिकोण करायचे. मग आता इथं तुम्हाला असं करता येईल का बघा? दुसरं काही कसं करता येईल बघा? इथं 2. ओके, ठीक आहे, चल. मी काय करणार इथं, आता हे घेऊया. ओके, इथं इकडे लक्ष द्या. इथं मला इथं 5, इथं काय 5 काढायला लागतात. 2 त्रिकोणाला किती काढायला लागतात मला? 5 काढायला लागतात. मग मला काय करावं लागेल? 2 गुणिले अधिक 1 बरोबर किती झालं माझं? 2 गुणिले अधिक 1 बरोबर किती झालं? 5 काढ. बरोबर, बरोबर ना रे? 2 त्रिकोणाला मला 5 काढायचं, तर मला असं फॉर्मॅट झालं माझं, बरोबर. दोन दोन त्रिकोण बनवण्यासाठी गुणिले 2 करायला लागणार मला. 10 त्रिकोण बनवण्यासाठी गुणिले 2, बरोबर, गुणिले 2, बरोबर. 10 त्रिकोण बनवायचे. इथं काय केलंय? हे आपला फॉर्मॅट वापरायचा, बरोबर. मग अधिक काय करायचं? इथं 1 करा, बरोबर, माझे 10 त्रिकोण, बरोबर ना रे? मग किती होणार? 10 दोन्ही किती? 10 दोन्ही 20, अधिक 1 बरोबर 21. 21 काढायला लागतात 10 त्रिकोण. असंही करताय. ओके, असं कसं केलेलं समजलं का नाही रे? मी कसं केलंय ते समजलं का नाही? बोला, समजलं का नाही? 21 काढायला लागतात. हे सोपं आहे. असं करायचं, असं करा. तुम्हाला लांबवरचं विचारलं तर मग काय करणार? मग मी इथं काय करणार? सेकंड ऑप्शन घेतला की बाबा, 2 त्रिकोणाला मला किती काढायला लागल्यात? 5 काढायला लागल्यात. 5 काढायला लागल्यात. 2 त्रिकोणाला 5 काढायला लागले, तर 10 त्रिकोणाला किती काढायला लागते? बरोबर, 10 त्रिकोणाला किती काढा, बरोबर का नाही? 2 त्रिकोणाला किती? 5 काढायला तर काढ इथं, आणि 10 त्रिकोणाला किती काढायला लागतात? असं जमते का? बघूया, असं जमेल का? असं येणार नाही. त्याला एक ऍड करावं लागेल तरीच काय घ्यायला जाईल. ओके, तर बघा, हे फॉर्मॅट तयार करायचं. ओके, हे फॉर्मॅट तयार करायचं. समजलं का कोणाला? हे कसं केलं मी? समजलं का? मी काय केलंय? हे बघा, हे 2 त्रिकोण आहेत, 2 त्रिकोण. मग काड्या काड्या आता मला किती? 5 काड्या लागतात. इजिकल टू लिहितो 5 काड्या. मला 5 आणायचं, याला इथं 5 आणायचंय. तर मी काय करतो? गुणिले 2 करतो. आवाज बंद कर रे. आवाज बंद कर. अधिक 1 करतो. ओके, अधिक 1 केलं म्हणजे मला 5 उत्तर येतं, बरोबर. मला काय? 5 काढ्या लागतात, मला 5 काढ्या. मग आता इथं 2 त्रिकोण झाला हा. मला 10 त्रिकोण करायचे, 10 त्रिकोण. हाच फॉर्मॅट ठेवायचा जशाचा तसा. 2 ला 2, कंसात कंसात, 1 ला 1, इजिकल टू 5. इजिकल टू 5 नाही, आपल्याला 10 करायचे ना, सॉरी, 10 त्रिकोण. ओके, मग आता आहे दोन्ही 20, अधिक 1 बरोबर किती झाले रे? 10 त्रिकोण, म्हणजे 21 काढ्या लागतात 10 त्रिकोणाला. असं करता येईल.
ओके, समजलं तुम्हाला? आता तुम्ही आता म्हणाल सर, आता हे फॉर्मॅट आला आपला तयार, बघू केलाय आपण तयार फॉर्मॅट, तर असं करता आलं पाहिजे तुम्हाला. समजलं सगळ्यांना हे कसं केलं मी? बोला, समजलं का नाही रे? चला, जयनं सांगितलं त्याप्रमाणे करता.